आहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ आ आ हो आहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात हो त्यांची भाषा लईच निराळी। पैसे उधळू नका, फक्त हातात द्या, कारण नाथ बाबा तुम्हालाही चिमटा देतील आणि मला चिमट्याचा फटका देतील। त्यांची भाषा लईच निराळी। जो जो आता कट्टर नाथ भक्त आहे त्याचे दोन्ही हात वरच असतील बाबांसाठी। ज्यांचे हात खाली आम्ही समजून जाऊ मागीर म्हसोबासाठी आलेले। मागच्याला आवाज येतोय का? मागच्याला आवाज थोडा जरा माग। जे उभे आहेत त्यांनी पण थोडे हात वर करायचे बाबांसाठी आणि जोरदार आवाज पाहिजे। दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की। शिरा कमी होता का? नाथ भक्तांचा आवाज असा नसतोय बरं, कडक आवाज पाहिजे। सगळ्यांना नाथ बाबांची शपथ आहे, आवाज कडकच पाहिजे शेवटपर्यंत। परत एकदा दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की। अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली। अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली। नुसतं बसायचं नाही, आज जो जो नाथांसाठी टाळ्या वाजवेल बसल्या बसल्या त्याच्या आयुष्यातले नाथ बाबा दुःख दारिद्र्य दूर करतील। त्यामुळे सगळ्यांनी बसल्या बसल्या टाळ्या वाजवायच्या। बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली। बघा आज एवढी सगळी गर्दी का जमली माहितीये का? एवढी सगळी गर्दी का जमली की या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव। माझ्या मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे ते सावरगाव, मच्छिंद्रनाथाचं गाणं आहे ते सावरगाव, मच्छिंद्रनाथाचं गाणं आहे ते सावरगाव। या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे ते सावरगाव, मच्छिंद्रनाथाचं गाणं आहे ते सावरगाव, मच्छिंद्रनाथाचं गाणं आहे ते सावरगाव। अरे आता सगळ्यांनी ज्यांनी हाताची घडी घातली त्यांना मनापासून विनंती आहे की माझ्यासाठी नाही पण नाथांसाठी दोन्ही हात वर करून आता बेंबीच्या देठापासून आदेश म्हणायचा आहे। आणि तो आदेश जेवढे नाथजी बसले त्यांना जायला पाहिजे, देवदिकांना जायला पाहिजे, नवनाथांना जायला पाहिजे, असं पाहिजे बरं। पर बेंबीच्या देठापासून हा बोलाले निरंजन आदेश म्हणायचंय सगळ्यांनी। जरा कमी येतोय पण अजून येईल, थंडीमुळे जरा गारटलेत पण येईल। सगळ्यांनी परत एकदा बोलाले निरंजन। ओ कडी वाजवी दो चिमट्याची, गलव चढवी दो मानाची, त्यांच्या कृपेची आहे सावली, त्यांच्या कृपेची आहे सावली। अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली। अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली 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 बोलतो बंगाली,
सगळ्यांचा नाद करा पण नवनाथांचा नाही, कारण नवनाथांना देवदिक सुद्धा शरण गेले. ज्यांनी कोणी पारायण केलं असेल त्यांना माहिती आहे. अहो व्याताळ मारुती कालिका केले पराभूत, अहो व्याताळ मारुती कालिका केले पराभूत. अहो मानली त्यांनी हार आले ना आता शरणागत, मानली त्यांनी हार आले ना आता शरणागत, मानली त्यांनी हार आले ना आता शरणागत. अहो व्याताळ मारुती कालिका केले पराभूत, मानली त्यांनी हार आले ना आता शरणागत, मानली त्यांनी हार आले ना आता शरणागत, मानली त्यांनी हार आले ना आता शरणागत. घेतले वचनात बांधून काम करवे माझ्या हाती राहून. गुरु गोरक्षनाथाची गुरु माऊली, माझ्या गोरक्षनाथाची गुरु माऊली, माझ्या गोरक्षनाथाची गुरु माऊली. एकदा गोरक्षनाथाचाही जयघोष दोन्ही हात वर करून तेवढ्याच जोरात म्हणायचा आहे. हा शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज की अलग निरंजन. हर बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली 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 बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बघा आज मी जो का आहे ना ही फक्त नाथांची कृपा आहे. कारण पुढं बघा पुढं, अय मी जाऊ का माग, पुढं बघा. कारण नाथ बाबांच्या जर दरबारात आपण एखादी मनात कुठली इच्छा घेऊन गेलो तर बाबा कधी निराश घरी पाठवत नाही आपल्याला. मला अनुभव आहे म्हणून सांगतो. अहो होते इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात, अहो होते इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात. अहो जळतो भक्तीचा दीप गणेशच्या काळजात, तो भक्तीचा दीप गणेशच्या काळजात, तो भक्तीचा दीप गणेशच्या काळजात. अहो होते इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात, जळतो भक्तीचा दीप गणेशच्या काळजात, तो भक्तीचा दीप गणेशच्या काळजात, तो भक्तीचा दीप गणेशच्या काळजात. नाथ गातो तुमचं गुणगान हर्षून जात यात मन. उमेश आकाशाचे तुम्ही तवाली, आकाशाचे तुम्ही तवाली. आता माझ्यासोबत तुम्ही पण म्हणायचंय, म्हणणार ना? म्हणा. दादा गुरु त्या गर्भगिरी त्यांची भाषा आहे, हो त्यांची भाषा आहे. आता नाथांसाठी दोन्ही हात वर, बाबांसाठी वडे बाबांसाठी, आणि अशा टाळ्या वाजून बंगाली बंगाली रे बा, बंगाली बंगाली रे बा, बंगाली बंगाली रे बा, बंगाली बंगाली रे बाबा बंगाली बंगाली रे बाबा बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बडे बाबा बोलतो बंगाली. आदेश गाणं आवडलं नाही का? आता हे झालं बंगाली, पण अजून एक गाणं मी गायलं होतं बंगालीच. कोणतं माहितीये का? हे ललकारी ललकारी देऊन ललकारी, हे ललकारी ललकारी
देऊन ललकारी. बाबा बोलतो बंगाली हे वन आहे पण हे टू कसं आहे. हे ललकारी ललकारी देऊन ललकारी ती कशी. अरे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. हे ललकारी ललकारी देऊन ललकारी 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 देऊन ललकारी. कशी बोलाले निरंजन. अरे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. आदे बघा हे भला भला त्यांच्या पुढ्यात झुकला. अरे भला भला त्यांच्या पुढ्यात झुकला. अरे कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. हे लई भारी बसला या दरबारी. लई भारी बसला या दरबारी. हे लई भारी सगळ्यात लई भारी. कसं अरे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. हे आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. हे आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. आले बंगाली रे बाबा लय बंगाली. राजगुरु मच्छिंद्रनाथ महाराज की आदेश. कानिफनाथांचं गाणं म्हणलं की तुमच्या मुखात एकच गाणं येतं ते म्हणजे कोणतं माहिती. देव हा मडीचा कानिफनाथ. तर तेच गाणं सादर करतोय. तर त्या मडीमध्ये कानिफनाथ बाबांचा थाट कसा आहे ते या गाण्यात सांगतो. आशीबाई ठकण्यारी देव बसलाय भारी. आहो लईच थाटात आशीबाई टकण्यारी देव बसलाय भारी. आहो लईच थाटात. एकदा कानिफनाथालाही थोडे हात बरं करून सगळ्यांनी आवाज द्यायचा बरं. सद्गुरु चैतन्य कानिफनाथ महाराज की अलख निरंजन. देव हा मडीचा देव हा मडीचा देव हा मडीचा मडीचा कानिफनाथ. देव हा मडीचा कानिफनाथ. देवा मडीचा मडीचा कानिफनाथ. देवा मडीचा मडीचा कानिफनाथ. आशीबाई टकण्यारी बसलाई भारी लईत थाटात. आशीबाई टकण्यारी बसलाय भारी लईत थाटात. आशीबाई टकण्यारी बसलाई भारी लईत थाटात. आशीबाई टकण्यारी बसलाय भारी लईत थाटात. कोण देव हा मडीचा देव हा मडीचा कानिफनाथ. देव हा मडीचा कानिफनाथ. देवा मडीचा मडीचा कानिफनाथ. देवा मडीचा मडीचा कानिफनाथ. कीबोर्ड एकदा माझी सर्व जेवढी म्युझिक टीम आहे जे रिदमिस्ट आहे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तसंच ज्यांनी हा सुंदर साऊंड लावलेला आहे ज्यांचा हा जेवढे कोणी इव्हेंट आहे कॅमेरेवाले असतील सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण यांच्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण आहे. म्हणून मग काय म्हणायचं आहे विक्रम दादा भोर यांचंही खूप खूप आभार. म्हणून काय सांगायचंय
आवो खन 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 हातात त्यांच्या चिमटा वाजतोय आवो खन 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 हातात त्यांच्या चिमटा वाजतोय आणि नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय खन 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 हातात त्यांच्या चिमटा वाजतोय नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय हे मंदिरी त्यांची रूपवन मूर्ती दिसते लागात हे मंदिरी त्यांची रूपवन मूर्ती दिसते लागात मडीला कोण कोण गेलंय बरं हात वर करा जरा. बाकीचे जायचे वाटते जाऊन या पण एकदा नक्की हा हे मंदिरी त्यांची रूपवन मूर्ती अहो दिसते लागात देव हा मडीचा देव हा मडीचा देव हा मडीचा मडीचा कान बनात देव हा मडीचा मडीचा कान बनात देवा मडीचा मडीचा कानी बनात देवा मडीचा मडीचा कानी बनात म्हणून काय सांगायचंय बाबांच्या दरबारात गेल्यावर काय होतंय मडीत गेल्यावर येता त्यांच्या दरबारात मन होत यावे धुंद मला पण नाचायचं आहे काल वरातीत नाचलो नाही पण आज इथं नाचणार येता त्यांच्या दरबारात मन होत यावे धुंद त्या डोंगरावरती पसरला या दवण्याचा सुगंध डोंगरावरती पसरला या डवण्याचा सुगंध डोंगरावरती पसरला या डवण्याचा सुगंध त्यांच्या दरबारात मन होत यावे धुंद डोंगरावरती पसरला या दवण्याचा सुगंध डोंगरावरती पसरला या डवण्याचा सुगंध डोंगरावरती पसरला या डवण्याचा सुगंध आणि कानिपनाथ बाबा जेवढे कडक आहेत तेवढे मयाळू पण आहे खऱ्या भक्तासाठी लय मयाळू कानिपनाथ बाबा ठेवी तो सुखात लय दयाळू कानिपनाथ बाबा ठेवी तो सुखात देव हा मडीचा देव हा मडीचा देव हा मडीचा मडीचा कानिपनाथ देव हा मडीचा मडीचा कानिपनाथ देवा मडीचा मडीचा कानी बनात देवा मडीचा मडीचा कानी बनात देव हा मडीचा 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 कानिपनाथ देव हा मडीचा मडीचा कानिपनाथ देवा मडीचा मडीचा कानी बनात देवा मडीचा मडीचा कानी बनात बघा आज नाद भक्ती होती पण दिसत नव्हती पण जेव्हापासून नाथबाबांची काही गाणी आली नाथबाबांची सिरियल आली त्यामुळं नाद संप्रदायाला अजून चालना मिळाली त्यामुळं आज प्रत्येकाच्या मुखात सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आदेश असतात माझा स्वतःचा अनुभव आहे मला बी नाद संप्रदाय माहीत नव्हता पण जेव्हा नाथबाबा मला कळाले तर आयुष्यात त्यांच्यासाठी वाहून टाकले म्हणून सांगायचं काय की आज उठता बसता मुखात नादा घेतो तुमचं नाव की आज उठता बसता मुखात नादा घेतो तुमचं नाव आणि आता माझी शेवटची इच्छा मरेपर्यंत हीच आहे की जीवनभर आकाश बाळगून तुमचं गाव जीवनभर आकाश बाळगून तुमचं गाव जीवनभर आकाश बाळगून तुमचं गाव आज उठता बसता मुखात नादा घेतो तुमचं नाव जीवनभर आकाश बाळगून तुमचं गाव जीवनभर आकाश बाळगून तुमचं गाव जीवनभर आकाश बाळगून तुमचं गाव आणि हे गीत
ज्यांनी लिहिलं एकदा गणेश उमेश या जोडीसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. मग गणेशानं पूजला तुम्हाला नादा मन मंदिरात, मग उमेशानं पूजला तुम्हाला नादा मन मंदिरात. हा आता माझ्यासोबत तुम्ही म्हणा टाळ्या वाजून, देव हा मडीचा. जो नाही म्हणणार नाथ बाबा तुम्हीच त्याला बघून घ्या. मी सगळ्यांना म्हणायला सांगितलंय बरं, सगळ्यांनी म्हणा टाळ्या वाजून, देव हा मडीचा. नाथांवर कुणाकुणाचा विश्वास आहे त्यांचे दोन्ही हात वर पाहिजे, ज्यांचे खाली आम्ही समजून जाऊ. हा तर अशा टाळ्या, देव हा मडीचा, देव हा मडीचा, देव हा मडीचा, हा मडीचा, मडीचा गाणी म्हणाल देवा 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 मडीचा, मडीचा गाणी म्हणाल नाथ. आदेश. गाणं आवडलं असेल तर जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. आद्या इव्हेंट्स, विंटेज कार, आद्या एंटरप्राइजेसचे सर्व अमित भाऊ आंद्रे. हा काल आमच्या मिरवणुकीला भाऊंचीच गाडी होती. एकदा जोरदार टाळ्या भाऊंसाठी झाले पाहिजे. आणि ज्यांनी या माझ्या लग्नाला बरंचसं सहकार्य झालं, आमचे चेतन भाऊ, स्वप्नील भाऊ, संजीव भाऊ, गणीभाई, बेल्लेकर भाऊ, असे माझे सर्वच, सत्यवान दादा, आमचे प्रफुल्ल दादा, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. आमचे डॉन भाऊ अजून आले नाहीत. आणि तसं वैभव शेठ कुराडे यांनी सगळ्यांनी मिळून आज आळे गावात माझा हा लग्नाचा थाटमाट मांडलेला आहे. आमच्या ताई, डॉन ताई, मी त्यांना डॉन ताईच म्हणतो, आमच्या आईचे वरमाई होते काल, अजूनही आहेच. आता पुढचं गाणं कोणतं घ्यायचं? हा आग रत्न सारखी नंतर म्हणू. चला घ्या. तर सगळ्यांच्या आवडीचं गाणं, हा नाच संप्रदाय. एवढी गर्दी बघून अजून एक गाणं आठवलं, कोणतं माहिती का? बाबा बंगाला फिरून आला रे नाथ, भगव्या कपडीवाला. 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 आता हे गाणं कोणी कोणी ऐकलं? सगळ्यांनी ऐकले का पिक्चरचे ऐकले? नाही ना. मी म्हणायला सांगणार आहे नंतर. बाबा बंगाला फिरून आला रे नाथ, भगव्या कपडीवाला. 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 एक छोट्या नाथ भक्ताकडून या 500 रुपयाचं बक्षीस, कारण तिला बी पटलंय. काय माफी मागतो. हे मंचावरचे सगळे नाथ भक्त आहेत ना, सगळ्यांनी खाली यायचं. ऐका जरा, तुम्हाला खाली मुद्दाम नाणीत, ज्यांची आपण आवर्जून वाट पाहतोय, ज्यांची आवर्जून वाट पाहतोय गेली 4 दिवस, बालकनाथ महाराजांचं आगमन चौकामध्ये होतंय. मंचावरचे जेवढे नाथ भक्त आहेत ते आपण स्वागताला तिकडे जातोय. बाकी कार्यक्रम इकडे चालू राहील. बर. आणि तसंच माझा भाऊ पाटलांचा बैलगाडा याचा गीतकार संगीतकार स्वप्नील दादा याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणलेलं आलं, त्याचे खूप खूप आभार. हा म्हणा, अलख निरंजनाची. थांबा यांचा आवाज येऊ द्या. अलख निरंजनाची, अलख निरंजनाची. बाकीच्यांना आवाज येतोय का नाही? गाणं पाठ आहे का नाही? मग एका आवाजात म्हणा, अलख निरंजनाची, अलख निरंजनाची. त्यांच्या काखेमध्ये आहे, त्यांच्या काखेमध्ये आहे झोळी, त्यांच्या काखेमध्ये आहे झोळी. त्यांच्या काखेमध्ये आहे झोळी, त्यांच्या काखेमध्ये आहे झोळी. हा
भस्म लावून या कपाळी भस्म लावून या कपाळी माळ रुद्राक्षाची गळी न माळ रुद्राक्षाची गळी न माळ रुद्राक्षाची गळी माळ रुद्राक्षाची गळी न माळ रुद्राक्षाची गळी आवाज चिमट्याचा झाला रे ना भगव्या कपडीवाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला तसंच बाबांची फरमाईश आहे ते बी पूर्ण करेल. हा परत एकदा आदेश म्हणायचा बोला अलक निरंजन जोरदार जोरदार पाहिजे सगळ्यांनी म्हणायचंय बोला अलक निरंजन अलक निरंजनाची या रोळी अलक निरंजनाची या रोळी त्यांच्या काकेमध्ये हाय झोळे त्यांच्या काकेमध्ये आहे झोळी त्यांच्या काकेमध्ये आहे झोळी भस्म लावून या कपाळी भस्म लावून या कपाळी माळ रुद्राक्षाची गळी न माळ रुद्राक्षाची गळी न माळ रुद्राक्षाची गळी आवाज चिमट्याचा झाला रे ना फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला वा वा बाबा थांबलोय मी कुठं जात नाही मी इथंच आहे. हा आदेश बाबाजी आदेश. हा बघा जर नाथांना जर मनापासून हाक मारली ना तर नाथ बाबा धावून आल्याशिवाय राहत नाही म्हणून काय सांगायचं घेता नाथांचं हे नाव घेता नाथांचं हे नाव हाक देता घेती धाव हाक देता घेती धाव हाक देता घेती धाव नाथ भक्त हा संजीव नाथ भक्त हा संजीव 50च आहे का बरोबर आदेश आदेश नाथ भक्त हा संजीव. आणि हे गाणं ज्यांनी लिहिलं नाशिकच्या बॉबी शाहीरसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. लावतो बॉबी शाहीरा जीवन लावतो बॉबी शाहीरा जीवन लावतो बॉबी शाहीरा जीवन. माझी गाणी कुणाकुणाला आवडतात जरा हात वर करा. बाकीचे देवा धर्माची आवडत नाही का आजपासून सगळ्यांना आवडेल. परत एकदा कुणाकुणाला आवडतात हात वर करा. हा ओके आकाश शरण तुम्हाला आला रे ना भगव्या कपडीवाला भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बाबा बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला बंगाला फिरून आला रे ना भगव्या कपडीवाला भगव्या कपडीवाला भगव्या कपडीवाला भगव्या कपडीवाला बाबा भगव्या कपडीवाला. आणि ह्या गाण्यानंतर हा एवढा सोहळा बघून अजून एक गाणं आठवलं ते म्हणजे कोणतं माहितीये का आका झाला गा इथं गोळानं बाई बाई नाथांचा मेळा 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 आगा झाला गा इथं गोळा आगा झाला गा इथं गोळा आगा झाला गा इथं गोळा. आणि आज नवनाथांचं इथं आगमनही झालंय आपल्या पारुंडे गावात नवीन मंदिर बनलंय म्हणून बाबांचा जयघोष झाला पाहिजे की नाही. सद्गुरु चैतन्य नवनाथजी महाराज की आगा झाला गा इथं गोळा न बाई बाई झाला गा इथं गोळा न बाई बाई नाथांचा मेळा झाला गा इथं गोळानं बाई बाई नाथांचा मेळा झाला गा इथं गोळानं बाई बाई नाथांचा
बघा नवनाथांचा जन्म कसा आहे या गाण्यात सांगतो. त्या माशाच्या पोटात जलमले मच्छिंद्रनाथ, जलमले मच्छिंद्रनाथ, जलमले मच्छिंद्रनाथ. त्या गौरी भसमात प्रकटले गोरक्षनाथ, प्रकटले गोरक्षनाथ, प्रकटले गोरक्षनाथ. नाथ इतका कसा ग भोळा गडी रुद्राक्षाच्या माळा, कधी काढून देतोय डोळा डोळा बाई नाथांचा. झाला ग इथं गोळा बाई बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. या नवनाथांमध्ये एक नाथ असे की ज्यांचा जन्म अग्नीतनं झालेला आहे. ते म्हणजे कोण माहिती का? अग्निपुत्र जालिंद्रनाथजी महाराज. एकदा त्यांचाही जयघोष झाला पाहिजे बरं. अग्निपुत्र जालिंद्रनाथजी महाराज की. त्या अग्नि बंबळात जलमले जालिंद्रनाथ, जलमले जालिंद्रनाथ, जलमले जालिंद्रनाथ. हत्तीच्या कानात. आकाश शिंदे यांचे लग्नाचे सर्व आयोजक नियोजक सगळेच हे माझ्या आई वडील सगळेच हीच घ्या गे म्हणून काय सांगायचंय. त्या अग्नि बंबळात जलमले जालिंद्रनाथ, जलमले जालिंद्रनाथ, जलमले जालिंद्रनाथ. तव हत्तीच्या कानात प्रकटले ते कानिबनाथ, प्रकटले ते कानिबनाथ, प्रकटले ते कानिबनाथ. नवनाथाचा एका जीवाला पेरून ठेवलाय मला, नाथ भक्तीचा नादाचा खुळा खुळा बाई. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. अगं झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. वा सर्व माझ्या एकदा या माझ्या सर्व नाथ परिवारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्याच्या. कारण यांच्यामुळं सर्व काही शक्य झालेलं आहे. आणि नाथ बाबा असंच तुमच्या हातून कार्य करावं हीच बाबांच्या प्रार्थना. नमो आदेश. म्हणून काय सांगायचंय. आहो पिप्पलायन येते, आहो पिप्पलायन येते जन्मले ते चरपटीनाथ, जलमले चरपटीनाथ, जलमले चरपटीनाथ. आव भिक्षा या पातरात जन्मले ते भरतरीनाथ, जलमले ते भरतरीनाथ, जलमले ते भरतरीनाथ. भक्ती रसाचा असा जीवाळा असा पेरून ठेवलाय मला, नाथ भक्तीचा नादाचा खुळा खुळा बाई. बाई बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई बाई नाथांचा मेळा. हा वाळीतून रेवन नाथ पुतळ्यापासून गैनी नाथ, पुतळ्यापासून गैनी नाथ, पुतळ्यापासून गैनी नाथ. आव भिक्षा या पातरात जन्मले ते भरतरीनाथ, जलमले ते भरतरीनाथ, जलमले ते भरतरीनाथ. नवनाथाचा एका जीवाळा गाडी घालून पुष्पमाळा, त्याच्या भक्तीचा लागलाय लळा लळा बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं गोळान बाई 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 बाई नाथांचा मेळा. झाला ग इथं
चैतन्य नवनाथजी महाराज की अलग निरंजन. गाणं पटलं असेल तरच जोरदार टाळ्या सगळ्याच्या झाल्या पाहिजे. आदेश.